मला तर वाटतं काही दिवसात माझे मुलं ना माझं किचन पूर्णपणे टेक ओव्हर करणार आहेत आणि मला काही दिवसानंतर आयतं सगळं खायला मिळणार आहे. असंच काहीसं माझ्याकडे चित्र असतं आजकाल. आणि हा मनुष्य बघा केव्हाही कुठेही अंग टाकलं की 10 मिनिटात गाढ झोपी जातो आणि मी मात्र इकडे माझं त्या दिवशी आणलेला सगळा किराणा सॉर्ट करत बसलेली होती. आणि सायंकाळ झाली होती, दूध भरपूर उरलेलं होतं 2-3 दिवसापासून, त्यामुळे आईने आधीच खीर बनवून ठेवलेली होती. मग मी काय करायचं तर मी कांद्याची चटणी बनवली आणि स्वयंपाक करायला घेतला होता. पण ही आमची रखुमाई ना मध्ये मध्ये करत होती की मम्मी तुम्हाला काहीच करू देत नाही, मला पण आज तुझ्यासारखी पोळी बनवायची आहे. पण मॅडमने घेतलं कणिक भिजवायला, पण तिचं काही कणिक भिजल्या गेलं नाही, त्याचं झालेलं पातळ ते कणिक. त्यामुळे मग तिने ना त्याचे धिरडे बनवायचे ठरवले. बरं तिला नाही म्हटलं तर ऐकणार नाही, रडपड करणार, त्यापेक्षा म्हटलं करून घे. तिचं आवरून झाल्यानंतर मी मग माझ्या पूर्ण पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि गॅस ओटा साफ करायला लागले. तेवढ्यात आरव आला आणि आरव बोलला की मला पण एक रेसिपी करायची मम्मा, मला करू दे. पण मी त्याला नाही बोलले तर तो बोलला की तू तिला सगळं करू देते, मला करू देत नाही. उगाच भांडणं केल्यापेक्षा मी म्हटलं जाऊ दे कर. पण मग हा एक काम करतो आणि 4 कामं माझ्यासाठी वाळवून ठेवतो, म्हणून मी त्याला नाही म्हणत असते. पण तो ऐकणार नाही. मग त्याने त्याचेच काहीतरी बिस्किटचे स्विस रोल करायचे असं ठरवलं आणि त्याने त्याची पूर्ण रेसिपी सुरू केली आणि मला म्हणत होता मम्मा तू बघ मी कसा करतो ते. पण आपल्याच्याने बघणं होणार आहे का, तर मी त्याला मदत करत होती. कारण त्याने जास्त मेस करू नये म्हणून, कारण मलाच त्याचं नंतर आवरायचं असतं सगळं. मग त्याने असं सगळं ते बॅटर काढलं, बिस्किट मिक्सरमधून काढून वगैरे त्याचं बॅटर बनवलं. ते हाताने पूर्ण स्प्रेड करून घेतलं आणि त्याचं जे क्रीम काढलं होतं त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून त्याची पातळ अशी पेस्ट बनवली आणि ती त्यावर टाकली आणि ते पूर्ण स्प्रेड करून त्याला फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी कडक होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आणि ही मधामधात माहीची भांडी आमच्या येत होती, तर मग त्याने ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तेवढ्या वेळात मग आम्ही इकडे छान त्यांनी आंबे आणले होते, तर जेवणासोबत आम्ही आंबे वगैरे खाल्ले. आणि इकडे माहीने तिचं छोटंसं ताट वाळून घेतलं रोजच्याप्रमाणे आणि आंबे वगैरे एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही ते रोल काढून पाहिले. तेवढ्या वेळात ना मी त्याला पूर्ण काढून मध्ये एकदा काढून ना त्याला असं रोल करून त्याला कट करून फ्रीजरमध्ये ठेवले होते कडक व्हायला. मग त्याने टेस्ट करून पाहिले, त्याला विचारलं कसं आहे, तर तू इकडे खरंच खोटं बोलत होता की खूप छान आहे. कारण मी टेस्ट करून पाहिलं तर टेस्ट काहीच वेगळी नव्हती, सेम ॲज इट इज बिस्किट लागत होते, फक्त शेप बदललेला होता. पण मग ते त्याने ना माहीला चिपकवून टाकले सगळेच्या सगळे. आणि माहीलाही असं वाटलं की दादाने आपल्यासाठी पहिल्यांदा काहीतरी बनवलं, तर तिने बिचारीने खूप आवडीने ते खाऊन घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.